काय पहिला आणि सीझनचा पहिला चौकार आलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत सार्थक साठी. काय कार्पेट शॉट म्हणता येईल सार्थक कडून. पुन्हा एकदा फटका. यावेळी मात्र हर्ष तैनात आहे तिकडे. अतुल 3 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 5. पुन्हा एकदा टॅप स्वरूपात 1 धाव. लाईट्समन कृपया स्टेजशी संपर्क साधायचा. तुम्ही कुठेही असाल लाईटमन कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. एक पहिलं पंचक संपलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे. सुधीर माईकशी संपर्क साधायला. लाईट्समन इथेच आहेत. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव अतुलच्या बॅट मधून. धाव संख्या पोहोचलेली आहे 8. यावेळी मात्र अवांतर धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. आणि महादेव आडवकर यांची फील्ड पोझिशन चेंज केली आहे. बॅट सटकलेले हातातून. आता नजरा मात्र पंचाकडे आहेत. बघूया काय निर्णय देत आहेत धावचीत. सार्थक उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स. धाव संख्या झाली 12. 2 पंचकचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झाली आहे 12. तिसरं पंचक घेऊन येतोय हर्ष. चांगला असा फ्लिक मारले डिक्लेअर स्वरूपात. अंश फायटर हा संघ 11 वर्ष प्रतीक्षेत आहे बीसीपीएल ची ट्रॉफी उंचावण्यासाठी. बघूया हे या सीझनला ते जिंकतायत का आणि विनर होतायत का. चांगली बॅटिंग करतो योगेश. पहिल्या बॉलला फ्लिक मारला रिव्हर्स. दुसऱ्या बॉलला पॉइंटच्या दिशेने 1 धाव डिक्लेअर. पुन्हा एकदा 1 धाव. महादेव वाडावकर 1 धाव वाचवा संघासाठी. चांगली बॅटिंग योगेश कडून. चांगली बॉलिंग हर्ष कडून. काय बॅट बॉलचा
खेळ बघायला मिळतोय आपल्याला. शेवटचा चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. 3 पंचक अखेरीस धावसंख्या झाली आहे 17. 15 चेंडू 17. येतात. वाईटने सुरुवात केली अखिलने. चांगलाचा शॉट मात्र हर्ष कडून चांगलं क्षेत्ररक्षण. हर्ष साठी सगळ्यांनी जरा टाळ्या वाजवायच्या. त्याने संघासाठी जवळजवळ 2 चौकार अडवलेत. चांगलासा फटका सार्थक पुढे आलेला, मात्र अखिलने बॉल थोडा लांब ठेवला बॅट्समनच्या रीच पासून, त्यामुळे डिक्लेअर स्वरूपात एकच धाव मिळाली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया संघाची धावसंख्या कितीपर्यंत जाते. शेवटचा चेंडू पुढील होणारा सामना के के फायटर. शेवटचा चेंडू स्कोअर झालेला आहे 22. एक धाव. संघाची धाव संख्या झाली 23. पंच निर्णय कळवत आउट आहे. 22 धावांची गरज. 23 धावांची गरज. पुढील होणारा सामना के के फायटर वर्सेस आराध्य 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी मैदानात यायचंय. के के चला सुरू करायचा आहे सामना.
समर्थ वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. पहिलं षटक घेऊन येतोय संघ मालक जयेश दादा. निर्धाव असा चेंडू, पहिला चेंडू डॉट झालेला आहे हर्षकडून. बॉलच्या मेरिटवर खेळण्यावर अयशस्वी झालेत हर्ष. पंचांचं बॅट ओके हँड कट लागलेली असं हर्षचं अपील आहे. बघूया पंच काय निर्णय देतील. डॉट चेंडू, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंनी त्या निर्णयाचा आदर ठेवायचा आहे आणि खेळ भावना जागृत ठेवायची आहे. धन्यवाद. चला पुढचा चेंडू जयेश घेऊन येतोय. स्ट्राईकवर हर्ष. यावेळी मात्र फ्लिक करण्यात यशस्वी. धाव संख्येचा श्री गणेश झालाय. 2 चेंडू 1 धावा. रिव्हर्स फ्लिक, 3 चेंडू 2 धावा. यावेळी मात्र दिशा बिघडली. धाव संख्या 1 ने पुढे झाली आहे. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 4 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या पंचकचा. पुन्हा एकदा डिक्लेअर. 5 चेंडू 5 धावा. 15 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे समर्थ वॉरियर्सला हा सामना जिंकण्यासाठी. पंधरा चेंडू 18 धावांची गरज. दुसरा पंचक घेऊन येतोय संघासाठी अतुल. स्ट्राईकवर आहे अथर्व, लेफ्ट हँडेड बॅट्समन. बॉक्स क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समनला एक एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज असतं, एक एक्स्ट्रा अँगल असतो, त्यामुळे बॉलरची मात्र डोकीदुखी असतो. लेफ्ट हँडेड बॅट्समन अथर्व आहे स्ट्राईकवर. पहिला चेंडू अवांतर वाईट स्वरूपात. 1 धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. यावेळी मात्र डॉट चेंडू झालेला आहे. कुठेतरी डायरेक्ट घेतलं पाहिजे अथर्वने बॅटवर बॉल, मात्र बॅकफुटवर येऊन यावेळी 1 धाव डिक्लेअर. धाव संख्या झालेली आहे 7. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 12 चेंडू 16 धावांची गरज. कुठेतरी समीकरण अवघड होत चाललेलं आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. दहा चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. 10 चेंडूंमध्ये 14. 2 षटक अखेरीस धावसंख्या झाली आहे 9. 23 धावांचं लक्ष्य आहे. तिसरा पंचक घेऊन येतो योगेश, जाने माने बॉलर योगेश. आणि बघूया आता हर्ष 5 चेंडूंमध्ये 5 डिक्लेअर मारतोय का, कारण योगेश जेव्हा स्वतः बॅटिंगला होता त्याने हरच्या चेंडूंवर 5 डिक्लेअर धावा काढलेल्या. तिसरं पंचक. पॉइंटच्या दिशेने 1 धाव डिक्लेअर. 9 चेंडू 13 धावांची गरज. 9 चेंडू आणि 13 धावा.
पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात रन गेले तर अंश फायटरला काही तितकंच अवघड नाहीये हा सामना जिंकणं. कुठेतरी चौकाराची गरज आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर. हर्ष मात्र नियोजनबद्ध खेळतायत कारण त्यांना माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये ते हे टार्गेट अचीव करू शकतात, म्हणून 3 चेंडूंमध्ये 3 धावा डिक्लेअर काढल्यात. चौथा चेंडू. निर्धाव असा चेंडू. ऑडियन्स मधून स्लेजिंग थोडंफार, मात्र निर्धाव असा चेंडू आलाय. 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. हर्ष आता स्ट्राइक स्वतःकडे ठेवतो का बघूया की चौकारसाठी प्रयत्न करतो. 6 चेंडू 11 धावा. पुढील होणारा सामना के फायटर्स वर्सेस आराध्य 11. दोन्ही खेळाडूंनी संघाच्या मैदानावर लगेच यायचे हा सामना संपल्यावर. 6 चेंडू 11 धावा. आणि आउट. OUT आउट. रनआउट झालेले आहेत अथर्व. आता मात्र समीकरण खूपच अवघड आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे समर्थ वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी. आणि मैदानात उतरलाय कोण? अखिल, नवीन बॅट्समन, न्यू बॅट्समन इन द मिडल. अखिल. 5 चेंडू 11 धावा. बॉलिंग ची धुरा सांभाळेल निमेश. निर्णायक आणि महत्वाचा असं पंचक निमेश घेऊन येतोय संघासाठी. बघूया जयेशच्या संघाला पहिला विजय मिळतोय का. 5 चेंडू 11 धावा. हर्ष स्ट्राइक वर. चांगलं असं क्षेत्ररक्षण. जयेशकडून चांगलं असं क्षेत्ररक्षण. चांगला फटका मारलेला, मात्र निर्धाव असा चेंडू. 4 चेंडू 11 धावा. चांगली फिल्डिंग करतो योगेश. चांगली बॉलिंग गेली, चांगली बॅटिंग गेली आणि आता चांगली फिल्डिंग सुद्धा करतोय संघासाठी. 3 चेंडू 10 धावा. चौकाराची गरज आहे. बघूया चौकार येतो का. आणि अखिल पुढे येऊन चांगला फटका, मात्र डिक्लेअर मिळेल. 1 रनचे काही नाही होणार. तुम्हाला चौकाराची गरज आहे, षटकाराची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. बाहेर मारला की षटकारच आहे. आणि जयेश दादा उर्फ रॉकी यांनी हात उंचावलेत कारण सीझनचा पहिलाच सामना ते जिंकलेले आहेत. अभिनंदन.